तर मित्रांनो, आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जवळजवळ सर्वच पात्र महिलांचे जे काही पैसे आहेत त्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत। परंतु मित्रांनो, आणखी अशा काही महिला आहेत की त्यांच्या अकाउंटला त्यांचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले नाहीत। तर यासाठी कुठलं कारण आहे मित्रांनो? तर मित्रांनो, यासाठी फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटला जे काही आधार आहे ते लिंक नाही। तर मित्रांनो, आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही ते कसं तपासायचं। तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीचं एक इंटरफेस दिसेल। या ठिकाणी लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक इंटरफेस दिसेल। यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे, संबंधित महिलेचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काही ऑप्शन दिसतील। तर या ऑप्शनपैकी बँक सीडिंग स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक सीडिंग स्टेटस जे काही दिसेल, इथे पाहू शकता आपण या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे। जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला जे काही या योजनेचे पैसे मिळतील। जर या ठिकाणी तुमचं बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तर तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की माझं या ठिकाणी इनॲक्टिव्ह आहे, तर मी आता काय करायला पाहिजे? तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्टामध्ये जायचं आहे। पोस्टामध्ये जाऊन तुम्हाला IPPB म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचं एक डिजिटल अकाउंट उघडायचं आहे। यासाठी तुम्हाला पासबुक दिलं जात नाही, यासाठी फक्त तुम्हाला एक ATM कार्ड दिलं जातं। नंतर अकाउंट उघडल्यानंतर तुमचं 5 ते 10 मिनटामध्ये या ठिकाणी अकाउंट उघडतं आणि एका दिवसाच्या आत तुमच्या जे काही अकाउंटला तुमचं आधार लिंक होऊन जातं आणि तेच अकाउंट तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक्स, आणि या ठिकाणी तुमचं ॲक्टिव्ह दाखवेल आणि अवघ्या 2 ते 3 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला जे काही या योजनेचे पैसे येतील। किंवा आपल्याकडे दुसरा पण एक मार्ग आहे, तुम्ही तुमचा फॉर्म भरते वेळेस जे बँक डिटेल्स दिलेले आहेत त्या बँकेत तुम्हाला जायचे आहे। तिथे गेल्यानंतर संबंधित आधार लिंक विभागाशी तुम्हाला संपर्क साधून तुमच्या बँकेला जे काही तुमचं आधार लिंक करायचं आहे आणि असं केल्यानंतर पुनश्च काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवेल आणि अवघ्या 2 ते 3 दिवसाच्या आत किंवा एका आठवडाभरामध्ये तुमच्या अकाउंटला जे काही या योजनेचे पैसे मिळतील। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तसेच या योजनेसंबंधित तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।